पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने शहर विकासाच्या निधीची मागणी केली। त्यावेळी निधी वाटपामध्ये दुजाभाव नको म्हणून काँग्रेस मागणी करत असताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मात्र महाविकास आघाडी सत्तेत असताना निधी वाटपाची जाणीव करून दिली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, महापौर संजय हेमगड्डी, माजी महापौर अलका राठोड, विनोद भोसले, गणेश डोंगरे, सुशील बंदपट्टे, प्रमिला तुपलवंडे, भीमाशंकर टेकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली। गोरे यांनी लगेच काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आपल्या केबिनमध्ये नेऊन त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवताडे, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महिला अध्यक्षा रंजिता चाकोते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी प्रणिती शिंदे आणि चेतन नरोटे यांनी गोरे यांच्याकडे विकास निधी देताना विरोधकांवर अन्याय करू नये, आम्ही सगळ्यांना पालकमंत्र्यांनी तुम्ही कुठे आहात, तुम्ही आमचेच आहात की आपलं तुपलं का करता, तेव्हा भाजपमध्ये प्रवेश करा असे तुमचे लोक सांगतात, मगच निधी मिळेल, पक्षपात न करता निधी द्या अशी मागणी केली। खासदार शिंदे यांनी आमदारांना जसा निधी दिला जातो तसा खासदारांना निधी द्यावा, पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असतो, निधी वाटपात तफावत वाटते असे म्हणताच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मी बोलू का, पण ताईंनी सचिन भाऊ 1 मिनिट, तेव्हा दादांनी शांत राहत सन्मानाने हात जोडले। पालकमंत्र्यांनी मी अजून निधी वाटप केलाच नाही, त्यामुळे अन्याय करण्याचा संबंध येत नाही असे सांगितले। दरम्यान शेवटी सचिन कल्याण शेट्टी यांनी पालकमंत्र्यांना सांगताना जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, सगळ्यांना योग्य न्याय द्या, पण ताईंच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या टर्ममध्ये तुम्ही माझ्यासोबत आमदार होतात, तुमची सत्ता होती, 2.5 वर्षामध्ये तुम्ही त्यांना काय द्यायचं ते द्या, पण तेव्हा किती निधी मिळाला याची आकडेवारी काढा असं सांगत काँग्रेसला आठवण करून दिली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।